नमस्कार मंडळी, आज मम्मीने बनवली आहे भोगीची भाजी. चला मी तुम्हाला रेसिपी सांगते. हरभरा, घेवड्याची शेंग, चाकवताची भाजी, गाजर, तीळ, बोरं, ऊस, वांग, पावटा आणि बटाटा आणि शेंगदाणे चांगले स्वच्छ धुवून त्याला कुकरमध्ये टाकून घेतलं आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि मग असं मॅशरने मॅश केलं आणि सुक्कं बनवण्यासाठी हे मॅश करण्याआधीच काढून घेतले. त्यासाठी कोथिंबीर घेतली, नंतर कांदा, लसणाची पात, खोबरं, तीळ हे सगळं भाजून मस्तपैकी त्याला मिक्सरला वाटून घेतलं आणि आता काळा मसाला, मीठ, हळद, गरम मसाला हे सर्व काढून घेतलं. आता तेल टाकलं आणि त्याच्यात जिरे टाकली. आधी आपण सुक्की भाजी बनवूयात आणि नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली. हलवून मस्तपैकी घ्या, करपून देऊ नका. नंतर थोडी कांद्याची पेस्ट टाकली आणि लसूण खोबरं टाकलं. मस्त असं हलवून घ्या. इतकी छान लागते ना ही भाजी. आणि आपण जे मगाशी मसाले घेतले होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मस्त असं परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकला तिळाचा कूट. याने भाजीला खूप छान चव येते. आणि नंतर ज्या आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेतल्या ह्याच्यामध्ये आणि मस्त असं शिजवून मस्त असा त्याला मसालाही करून घेतला. मला तर रश्श्याच्या पेक्षा ना ही अशी सुक्की भाजीच खूप आवडते. मग नंतर त्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली भाजी तयार आहे. चला आता रश्श्याची भाजी बघूयात. त्यासाठी तेल टाकलं पातेल्यामध्ये मी, वरून जिरी टाकली, मस्त अशी तडतडली की त्यात कढीपत्ता टाकून घेतला. तो पण मस्त तडतडला. नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आणि त्याला मस्त असं हलवून घेतलं. नंतर त्याच्यात कांद्याची पेस्ट टाकली आणि लसूण खोबरं टाकून घ्यायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं त्याला. आणि आता आपण मगाशी घेतलेले सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकले. तुम्ही तुमच्या चॉईसने अजूनही मसाले टाकू शकता. नंतर ह्याच्यामध्ये तिळाचा कूट टाकला. ह्याने भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि जे आपण मगाशी मॅश करून घेतलं होतं, शिजवून घेतली होती भाजी, ती सगळी याच्यामध्ये टाकून द्यायची आणि मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि बघा आपली भाजीला कलर किती मस्त आला आहे. ही भाजी खूप छान लागते. ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर भाकरी करून घेतली मम्मीने. त्याच्यावर अशी मस्त तीळ वगैरे टाकून गरम गरम भाकरी बनवून घेतली. तुम्ही कशी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इथं याला खेंगट पण म्हणतात. तुमच्या इथं याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले हा बेत तयार आहे. या मग जेवायला. खूप मस्त झाली होती भाजी, मस्त. एक नंबर झाली होती. अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.